खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या बीड गावच्या इस्टुलवाडीमध्ये काल रात्री लग्न समारंभात डीजेच्या तालावर कपडे काढून बेधुंद नाचणाऱ्यांना अडवून दोन भावांना महागात पडले असून या झालेल्या भांडणात एका भावाचा जीव गेलाय तर दुसरा भाऊ गंभीर जखमी झालाय। खोपोली पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून दुसरा अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार 13 मेच्या रात्री बीड गावाच्या आदिवासी वाडीत लग्न समारंभानिमित्त हळदीचा कार्यक्रम होता। या कार्यक्रमात बाळू मुकणे आणि प्रकाश पवार मध्यधुंद होऊन नाचत होते व त्यांनी नाचताना शर्ट काढून ते नाचू लागले म्हणून त्या आदिवासी वाडीतील विलास वाघमारे यांनी त्याला अडवले व येथे मुली महिला नाचत आहेत त्यामुळे तुम्ही कपडे काढून नाचू नका असे सांगितले। तेव्हा त्या गोष्टीचा मनात राग धरून बाळू मुकणे व प्रकाश पवार यांनी विलास वाघमारे याला मारहाण करायला सुरुवात केली। तेव्हा विलास वाघमारे याचा भाऊ अनंत वाघमारे हा भांडण मिटवायला मध्ये पडला तेव्हा प्रकाश पवार याने बाजूला पडलेला भात शिजवायचा भला मोठा कालता उचलला व विलास वाघमारे याच्या डोक्यावर व हातावर मारला। तशी विलासच्या डोक्यात मोठी जखम झाली व तो रक्तबंबाळ होऊन बाजूला पडला व भांडणे मिटवायला आलेला विलासचा मोठा भाऊ अनंतच्या छातीवर जोरदार त्या कालत्याने उपडी टाकल्या। दरम्यान दोन्ही भावांना रिक्षाने खोपोलीत आणण्यात आले पण यात मोठा भाऊ अनंत वाघमारे हा रुग्णालयात पोहोचायच्या आतच त्याची प्राणज्योत मालवली आहे तर विलास वाघमारे याच्या डोक्यात 6 टाके पडले आहेत। सदर घटना खोपोली पोलिसांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली तेव्हा आरोपी तेथून पसार झाले होते पण त्या दोघांपैकी बाबू मधुकर मुकणे यास केळवली रेल्वे स्थानकात पोलिसांनी पकडले पण दुसरा आरोपी प्रकाश रमेश पवार हा काही मिळून आला नाही त्याचा शोध सध्या खोपोली पोलीस घेत आहेत। काल दिनांक 13/5/2025 रोजी खोपोली पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बीड जांभरुंग या गावातील आदिवासी वाडीच्या इथे एक लग्न समारंभानिमित्त हळदीचा कार्यक्रम होता। त्या हळदीच्या कार्यक्रमात रात्री सुमारे 1 वाजेच्या सुमारास हे याच्यातील गुन्ह्यातील जे आरोपी आहेत यांनी अंगातील शर्ट काढून नाचायला सुरुवात केली आणि ते तिथे महिला मुली हजर असल्याने याच्यातील फिर्यादी आणि त्यांचे मयत भाऊ यांनी त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला की इथे महिला असल्यामुळे अंगात कपडे काढून नाचू नका। त्याचा राग आरोपींना येऊन आरोपी बाळू मधुकर राणे याने फिर्यादीच्या याला हातापक्क्यांनी मारलं आणि त्याच्यात दुसरा आरोपी जो आहे प्रकाश रमेश पवार आहे तिथे शेजारीच पडलेला त्या स्वयंपाकाचा जो उलटणा असतो त्याला इकडे कलवता बोलतात तर त्याच्याने फिर्यादीच्या डोक्यात मारलं आणि जे मयत आहे त्यांच्या छातीवर जोरात मारल्याने त्यांचा त्याच्यात मारहाणीत मृत्यू झाला आहे। याच्यातील जो आरोपी आहे बाळू मधुकर मुकणे याला गुन्हा झाल्यानंतर पळून जात असताना केळवली पोलीस स्टेशनमधून ताब्यात घेऊन अटक केलेला आहे आणि दुसरा आरोपी जो आहे प्रकाश रमेश पवार हा सध्या फरार असून त्याचा शोध चालू आहे। त्याचा शोध घेऊन पुढील योग्य ती कार्यवाही करीत आहोत। शिवसत्ता टाइम्ससाठी खलील सुर्वे, खोपोली। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।